हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छानच असाल. सो हा जो व्लॉग आहे तो महाशिवरात्रीचा आहे. तर आत्ता मी चालली आहे माझ्या आत्याच्या सासरी, कारण तिकडे महाशिवरात्री खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आणि आता मी ऑलरेडी निघाली आहे. खूप घाई गडबड होती, त्याच्यामुळे मला व्लॉग नाही घेता आला, म्हणून मी कॅबमध्येच व्लॉग स्टार्ट केला आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा पुढे. पोहोचलो आहे आता आम्ही फायनली गावामध्ये आणि आता जातो आहे. जत्रेची तयारी सुरू झाली आहे इकडे आणि सगळे पाळणे वगैरे लागले, बाहेर स्टॉल्स वगैरे पण लागले. तर मी आत्ताच पोचली आहे जस्ट इकडे आत्याच्या घरी. अजून आत्या तरी आलेली नाही, ते लोक बाईकने येतात आहे. तर लेट्स ते कधीपर्यंत येतात. आणि तुम्हाला आता आवाज येत असेल मागे, सो जवळच मंदिर आहे. मी एक दोन क्लिप पण घेतलेत. अजून तयारी चालू आहे जत्रेची वगैरे. बघूयात आता काय करतात. आता जस्ट मी आले, थोडीफार फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते तुम्हाला. तर आत्तूच्या घराच्या समोरच आहे ना पाळणे वगैरे पण लागले. तर बघूया, जर आपल्याला चान्स भेटला तर उद्या आपण पण जाऊया ह्याच्यात. लेट्स सी. तर आता थोडंसं मी आराम करते, कारण आता मला कंटाळा आला आहे खूप, काय करू समजत नाही. तर आता मी लोक फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता मी असं थोडंसं रेस्ट करणार आहे, कारण आता तर काय आहे नाही आज, जे काय ते उद्या आहे. आणि उद्या आहे रविवार, सो उद्या आहे महाशिवरात्री. तर हाच ब्लॉग उद्या पण कंटिन्यू होईल. आमचं तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही असंच गावात त्यांच्या फिरायला चाललो आहे, म्हणजे असंच बघायला की काय काय आहे किंवा काय काय चालू आहे. असंच चाललं आहे राऊंड मारायला. अशी लाईटिंग केली आहे सगळीकडे आणि आम्ही कुठे चाललो आहे माहीत नाही. असंच चाललो आहे चालत चालत. आणि मी तर अजून चेंज पण नाही केलं आहे. आम्ही एवढ्याला आलो होतो आणि येऊन कुठे गेलो तर दुकानात. वा, ही लाईट छान आहे ना. ही लाईट, अशी लाईट मला घरी पाहिजे मला, तरच मी काम करू. तिथे कॅट पण भेटेल, जाऊया मग. तर आता आम्ही इकडे वरती गेलो होतो. तिथनं आम्ही काय आणलं, गेलो कुठे होतं असंच राऊंड मारायला, पण मग तिथे गेलो दुकानात. तिथे जाऊन आम्ही, अरे थांबा मला बोलू द्या, एक तर माझा घसा बसलाय. तर त्याच्यात आम्ही काय आणलं, दाखव का काय आणलं. चॉकलेट्स, ते पण चॉकलेट फ्रेश अँड लाईक दिसत पण नाही. अरे हा दिसतात. हे आम्ही घेऊन आलो फक्त, जे की उगीच म्हणजे काही गरजच नव्हती, तरी पण आम्ही हे घेऊन आलो. आणि आता आम्ही आय गेस दुसऱ्या दुकानात जाणार आहे आणि तिथनं आम्ही काय घेऊन येणार आहे. आम्हाला पत्ते खेळायला कॅट हवी आहे, कारण इथे काहीच नाही दुसरं आम्ही काय करू शकतो. हां, आम्ही आता नॉर्मली असंच बघत होतो, तर त्यांच्या झाडाचे ते केळी लागले आहेत. किती सारे केळी आहेत. तर हे आहे ते मंदिर आणि या मंदिराची एक खासियत आहे की ह्या मंदिरात शंकर भगवान आणि सोबत काळभैरव हे दोन्ही पण एकाच मंदिरात आहे आणि हे मंदिर स्वयंभू आहे. तर ही या मंदिराची खासियत आहे. छान असा गेट केला आहे मंदिराच्या इथे जाण्यासाठी. मस्त ना, सुंदर. तर आम्ही दुसऱ्या दुकानात तर काय गेलो नाही, पण आम्ही इथे असं बसलो तिघं पण. इथे बघ ना, लोक बघतच नाही. हे लोक फक्त ते बघ त्यांच्यातच बिझी आहेत. आम्ही लोक असं इथे बसलोय आणि इथे घाबरते कुत्र्यांपासून. कुत्रे बघू शकता तुम्ही. आणि त्यावर बसलेलो आणि आता पार इथपर्यंत आला. घाबरवा नाही तर काय करणार, चावला. मग मला भीती वाटते बाबा कुत्र्यांची. तो बघा कुत्रा कुठे आणि ही बघा चढून कुठे बसली. ओपशी, मी तिथे बसली होती. तिथे मी तिथं डायरेक्ट इथे आले. इथे माझ्या अंगावर उड्या मारून.
मी रेडी होऊन मस्त मंदिरात चालली आता, जेणेकरून दर्शन लवकर होईल. तर असं काही छान सुंदर असं फुलांनी मंदिर सजवलं होतं. तर आत्ताच आम्ही लोक मंदिरात दर्शन करून आलो. लहानच आहे काय. मी जत्रेत पहिली खरेदी याची केली. घेऊन काय घेतलं तर हे चेंज वगैरे केलं आहे. छान आहे ना, ऊन ॲक्च्युली ऊन होते. आम्ही लोक थोडंसं जाऊन आलो जत्रेत, पण एवढं काय माहीत नाही का, पण एवढी गर्दी आहे तिथे तर काही शूट करताच नाही आलं. तर आम्ही परत एकदा रात्री जाणार आहे, तर तेव्हा म्हणजे मी शूट केलं तर करेल. आत्ताच मला समजलं की इथल्या मंदिराला त्यांचं 100वं वर्ष आहे. तर इथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला काहीच शूट करायला मिळालं नाही. आम्ही रात्री पण गेलो होतो, बट काहीच शूट करायला मिळालं नाही. सो या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.